तर आपण पाहिलं की संदीप देशपांडे बोलत होते राज ठाकरे आणि फडणवीसांच्या भेटीबाबत. त्यांनी यात राजकीय काही नाही, ही सदिच्छा भेट होती, कौटुंबिक भेट होती असं म्हटलेलं आहे. तर राज्याच्या राजकारणातली अत्यंत मोठी बातमी आपण पाहतोय. महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे घडामोडींना वेग आलेला दिसतोय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी राज ठाकरेंची भेट घेतली. देवेंद्र फडणवीस आणि राज ठाकरेंची 1.25 तास शिवतीर्थावर चर्चाही झाली. मुख्यमंत्री झाल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी पहिल्यांदाच राज ठाकरेंची भेट घेतली आहे. तेव्हा या दोघांच्या भेटीत काय चर्चा झाली आहे याचीच सर्वांना उत्सुकता आहे. काहीच दिवसांआधी मनसेच्या पदाधिकाऱ्यांच्या मेळाव्यात राज ठाकरेंनी ईव्हीएमवर आक्षेप घेतला होता. भाजप नेत्यांनीही त्याला जोरदार प्रत्युत्तर दिलं होतं. मात्र त्या टीकेनंतर मुख्यमंत्री फडणवीस अचानक आज राज ठाकरेंची भेट घेण्यासाठी आल्यानं राजकीय खळबळ उडाली आहे. महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने चर्चा करण्यासाठी ही भेट होती का याचीही दबक्या आवाजात चर्चा सुरू झाली आहे. तर मनसेची भाजपाला टाळी मिळतेय का ते पाहणं महत्त्वाचं आहे. महापालिका निवडणुकीसाठी फडणवीस आणि राज ठाकरेंची भेट घेतली गेली आहे असं म्हटलं जातंय. हा प्रश्न उपस्थित होतोय. विधानसभेला शिंदे सेनेमुळे मनसेची युती झाली नसल्याचा दावा करण्यात आलाय. मनसे शिंदेचे उमेदवार एकमेकांसमोर उभे ठाकल्यानं विधानसभेला नुकसान झालं. मुंबई महापालिका निवडणुकीसाठी मनसे भाजप युतीची चाचपणी होते का असाही प्रश्न आता उपस्थित होतोय. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर भाजप मनसेची युती शक्य आहे का असाही सवाल उपस्थित होतोय.